कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री आत्या, उद्या जर का माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल देवी आईंना समजलं तर काय होईल याची भीती आता तुम्हाला नाही राहणार। तुम्ही फक्त माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका। मला कसलाच स्वार्थ नव्हता हो यार। मला यांच्या घरचा मान नको, त्यांचे दागिने नको, पैसा नको, काय बी नको। सावित्री आत्या, मला बाकीच्यांचं नाही माहिती, फक्त तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर। आत्या, मी हे मंगळसूत्र काढायला मंदिरात गेले होते, पण माझी हिम्मतच होईना। माझं मन मला सांगते की हे नको करू। सावित्री आत्या, अजून एक महत्वाची गोष्ट, आदित्य सर आले होते मला शोधत मंदिरात। ते मला म्हणले की पारू, तुझ्या मनात जे काय बी आहे, तू जे करणार आहे ते नको करू। एका बाईनं सुद्धा मला कुंकू लावलं। सावित्री आत्या, तर तुम्हाला वाटत असेल की मी मंगळसूत्र न काढण्याचं कारण देते, पण असं काय नाही। सावित्री आत्या, तुमची शपथ सांगते, हे समज खरं आहे। हे मंगळसूत्र मला देवाचा अंश वाटायचा, त्याची शक्ती, पण आता मी हे मंगळसूत्र गळ्यातनं काढणार आहे। पारू, या मंगळसूत्रामुळे तुझ्या आयुष्यात आलेलं वादळ, तुला होणारा त्रास आणि भविष्यातले धोके मला कळतायत। त्यामुळे हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातून तू काढून टाकणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे। पारू, काढून टाक हे मंगळसूत्र आणि हो या एकतर्फी नात्यातून मोकळी। आत्या, मी हे मंगळसूत्र नक्की काढेन आणि पुन्हा एकदा तुमच्या समन्यांची पूर्वीची पारू होण्याचा प्रयत्न करीन। ठेवते। आजची तर ही डील हातून गेलीच म्हणून समजा। तू प्रेझेंटेशन देणार? तू? अरे, तुला प्रेझेंटेशन कसं द्यायचं एवढं तरी माहितीये का? तू ना एक दिवस ही कंपनी मातीत घालणार नक्कीच। मग तेव्हा येऊ नकोस माझ्याकडे इथे माझे चुकलं म्हणून, लूजर कुठला। कशी मुलगी आहे, स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याचा आत्मविश्वास वाढवायच्या ऐवजी उलट कमी करते। दिशा मॅडम, डोंट यू डेअर। मी माझ्या नवऱ्यासोबत बोलतेय, इथे नाही मध्ये बोलायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।